नवी मुंबईत न्यायालयाची खोटी स्टे ऑर्डर दाखवून वाचवण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीवर अखेर नवी मुंबई महापालिकेनं हातोडा मारला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनं तातडीनं कारवाई करून संबंधित बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. या प्रकरणातून अनधिकृत इमारती उभारणारे भूमाफिया आणि काही स्थानिक पुढाऱ्यांचं साटलोट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. खोटी कागदपत्र दाखवून कारवाई टाळण्याचा प्रयत्न झाल्याचं उघडकीस आल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनं या प्रकरणात कठोर भूमिका घेतली. दरम्यान नवी मुंबई महापालिका आता ॲक्शन मोडमध्ये आली असून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. नियमबाह्य इमारतींवर कारवाईचा धडाका सुरू झाला असून अशा बांधकामांना जमीनदोस्त करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. आमच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे, ज्यामध्ये कोर्टाच्या ऑर्डरच्या बाजूला हस्ताक्षरात बनावट स्टे ऑर्डर लिहिलेली आहे आणि जे वादी आहेत त्यांचं नावसुद्धा खोडून वेगळं नाव लिहिलेलं आहे. अशा पद्धतीची एक तक्रार CBD बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे आणि त्या अनुषंगाने आरोपी निष्पन्न करून पुढील कारवाई करण्याचं काम आमच्याकडून चालू आहे. नाही, सर्वे व्हायलाच पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे नव्या मुंबईमध्ये अशी शेकडो प्रकरणं आहेत की त्याच्या खोट्या CC आहेत आणि खोट्या स्टे ऑर्डर आहेत आणि त्याच्यावरती काही लोकांची पोटं भरण्याचं काम चाललंय. मी आयुक्तांना याबाबत मागणी करणार आहे की याची पूर्णपणे इन्क्वायरी करण्यात यावी.